मला हे सुचण्याचं कारणच असं आहे, एक रस्त्याने जाताना त्याकडं अत्यंत देखणा बैल काय अवस्थेत होता हे बघितलं आणि मला वाटलं की काहीतरी या गोष्टीवरती करावं. कित्येक गुरढोरं मरून गेली. आपण म्हणतो लक्षात घ्या, गोधन पवित्र आहे हे आपण म्हणण्यात घेतो. त्याशिवाय आपल्याला राधे राधे, राम राम, हरे हरे किंवा रामकृष्ण हरी म्हणण्याचा हक्क उरणार नाही. नमस्ते मित्रांनो, मी शहाजी कुर्णे, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माणसांना रोग होतात, त्याची औषधं सगळेजण शोधतात, पण बऱ्याच वेळा गुरांच्या बाबतीत असं दुर्लक्ष होत असतं. जरी आज व्हेटरनरी सायन्स फार टोकाचं प्रगत जरी झालं असलं तरी सुद्धा काही लंपीसारखे आजार आहेत हे आज सुद्धा आपल्याला खूप त्रास देत आहेत. आज अखंड भारतामध्ये लंपीनं धुमाकूळ घातलेला आहे. अशा वेळी हे जे व्हायरल इन्फेक्शन आहे हे थांबवण्याकरता असा कोणताही प्रभावी उपाय आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. कित्येक गुरढोरं मरून गेली. आपण म्हणतो लक्षात घ्या, गोधन पवित्र आहे हे आपण म्हणण्यात घेतो. रामकृष्णाचं नाव घेताना गोधन जितकं पवित्र आहे तितकंच त्यांची काळजी घेणं हे सुद्धा पवित्र काम आहे. आपल्याला ते आपला संसार चालवण्याकरता दूध देतात, दूध दुभतं देतात, शेतीची कामं करण्याकरता आपल्याला बैल देतात. इतर खूप गोष्टी आहेत. मला बोलायचं एवढंच इथे महत्त्वाचं. मी माझ्या चॅनलमध्ये बऱ्याच वेळा औषधांचे उपयोग सांगत असतो, झाडांची माहिती सांगत असतो, कसं वापरावं, काय वापरावं. गेल्या महिन्यापासून मला एक मोठा प्रश्न पडला होता, या लंपीसाठी काय करता येईल का, अशी कोणती औषधं आहेत का. त्याचा खूप अभ्यास केला. अगदी आयुर्वेदाच्या रसविपाक, वीर्य, गुण, प्रभाव या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि जे फोक मेडिसिन आहे त्याचं मिश्रण करून माझ्या डोक्यामध्ये थोडीशी कल्पना आली. मी त्याच्यावर थोडासा अभ्यास केला. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की लोकांसाठी माहिती देणं गरजेचं आहे. असा मी दावा करणार नाही की पूर्णपणे याने लंपी बरा होईल, पण निश्चितपणे मी खात्री देतो की लंपीपासून 70 ते 80% मुक्तता देण्याचं काम ही औषधं करू शकतात. आपल्या परिसरामध्ये खास करून ऊसाच्या शेतामध्ये असतील किंवा बाकी कोणतीही पिकं असतील, त्याच्यामध्ये तण म्हणून येणाऱ्या काही वनस्पती आहेत त्या आपल्याला उपयोगाच्या ठरू शकतात. चला तर मग आपण त्या वनस्पती बघूया, कशा असतात, कशा दिसतात, त्याचा वापर कसा करायचा याची माहिती घेऊया. तर आपण जे 4 वनस्पतींची चर्चा करण्याची आहे त्यामध्ये ही पहिली वनस्पती आहे. त्याचं नाव आहे ओसाडी. ओसाडी किंवा कोल्हापूर भागामध्ये त्याला गंगुतार असं नाव आहे. सर्वत्र ओसाड ठिकाणी उगवतं. खास करून ऊसाच्या शेतामध्ये लोकांना फार त्रास देणारं हे एक तण आहे. लोक कापून टाकतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे वैरणीमध्ये सुद्धा चालतं. बऱ्याच वेळा मिक्स वैरणीमध्ये लोक हे गुरांना खायला घालतात, पण स्वतंत्र असं हे गंगुतार किंवा ही ओसाडी असं कुणी घालत नाही. याचं बॉटॅनिकल नाव आहे ॲजेरॅटम कॉनिझॉइडिस आणि हे आपल्या मुख्य यातलं औषध आहे. तर ही ओसाडी, त्याच्या जोडीने 4 ज्या वनस्पती बघायच्या त्यामध्ये येणार आहे द्रोणपुष्पी, तिसरा आहे कडुनिंब आणि चौथी वनस्पती आहे गुळवे. या 4 गोष्टींचं मिश्रण, त्याचं प्रमाण काय करायचं, कशा पद्धतीने द्यायचं, आपण त्याच्यावरही बोलणार आहोत. तर ही आहे द्रोणपुष्पी. याला आपल्या गावठी भाषेमध्ये बुरंबी किंवा गुमा, तुंबा अशी देखील नावं आहेत. हे देखील ऊसाच्या शेतामध्ये किंवा ओसाड जमिनीमध्ये उगवणारं तण आहे. खास करून नदीच्या काठावरती भरपूर प्रमाणामध्ये आढळतं. त्याच्या 4-5 जाती आहेत. असं तुम्ही छोटं मोठं सेपरेशन करण्याची काही गरज नाही. त्याच्यामध्ये स्पेसिफिक असं कोणत्याही प्रकारची जी द्रोणपुष्पी आहे ती वापरली तरी चालू शकते. द्रोणपुष्पी असं नाव याचं का आहे, याची जी फुलं असतात साधारण द्रोणासारखा कप त्याला दिसतो. फुलामध्ये पांढऱ्या रंगाची फुलं येतात. ओळखायला सोपं व्हावं म्हणून तुम्हाला हे मी सांगत आहे. पानं ही ओळखायला सोपी आहेत. लांबट भाल्याच्या आकाराची पानं आहेत. अपोजिट पानं असतात, म्हणजे एका बाजूला त्याच्या विरुद्ध बाजूला बरोबर पान लागतं आणि त्याच्या बेचक्यातून पुन्हा पानं येतात. त्यामुळे त्याची रचना अशी चक्राकार होत जाते. ओळखायला सोपं आहे. सर्वत्र आढळतं, लक्षात घ्या. तर आपल्या लिस्टमधली तिसरी वनस्पती जी आहे ती आहे गुळवेल. संस्कृतमध्ये याला गुडूची म्हणतात किंवा याला अमृतासुद्धा सर्वांनी नाव ठेवलेलं आहे. गुळवेल आयुर्वेदामध्ये अत्यंत गुणकारी अशी औषधी सांगितलेली आहे. अनेक रोगासाठी उपयोगाची आहे, पण मी या लिस्टमध्ये याला घेतलेला आहे. याविषयी आपल्याला अधिक माहिती आहेच. तर ह्या 4 ज्या वनस्पती मी निवडलेल्या आहेत याचा खूप अभ्यास केल्यानंतर मी निवडलेल्या आहेत. आयुर्वेदाचा अभ्यास, त्याच्यामध्ये खास करून एखाद्या वनस्पतीचा रस काय असतो, विपाक काय असतो, त्याचं वीर्य काय असतं, म्हणजे त्याची पोटेन्सी काय असते, कोणत्या पद्धतीनं ते शरीरामध्ये गेल्यानंतर काम करेल आणि त्याचा प्रभाव काय होईल, असा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की ह्या वनस्पती या गोष्टीसाठी योग्य आहे. त्यामध्ये जी द्रोणपुष्पी आहे ती खास करून काम करणारी आहे. गुळवेल आहे
ही शरीराची इम्युन पॉवर वाढवून शरीराला ताकद देणारी अशी वनस्पती आहे. त्याच्यानंतर कडुनिंब हे देखील आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारची इन्फेक्शन दूर करणारं औषध आहे. तर या 4 वनस्पती प्रत्येकी 50 ग्रॅम घ्यायच्या आणि त्याचा कल्क करून तितक्याच प्रमाणामध्ये त्यामध्ये गूळ मिसळायचा आणि ते आपल्या गाईला गुरांना द्या. रोज सकाळी देऊ शकता किंवा संध्याकाळी देऊ शकता. या औषधाने कोणतंही नुकसान होणार नाही, गुरांना कोणताही त्रास होणार नाही, झाला तर उलट फायदाच होईल. सगळ्यात यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण नेहमी म्हणत असतो की हे माझी संपत्ती आहे, हे शेती माझी संपत्ती आहे, हे गोधन माझी संपत्ती आहे, ते वाचवणं आपली जबाबदारी आहे. त्याशिवाय आपल्याला राधे राधे, राम राम, हरे हरे किंवा रामकृष्ण हरी म्हणण्याचा हक्क उरणार नाही. जरूर वापरा. तर लंपी हे आजार परदेशातून भारतात आला आणि आपल्याला खूप त्रास सध्या देतोय. तर लंपीमध्ये नेमकं गुरांना काय होतं, तर हा एक व्हायरल डिसीज आहे, एक व्हायरल इन्फेक्शन आहे. साधारण त्याचा इन्क्युबेशन पिरियड 4 ते 15 दिवस असतो. गुरांना प्रचंड ताप येतो, हातपाय मोडून आल्यासारखे होतात आणि त्याच्यानंतर अगदी 5-5 सेंटीमीटर इतके मोठे मोठे फोड त्याच्या खास करून डोक्याच्या भागात किंवा संपूर्ण अंगावरती सुद्धा येतात. नंतर सेकंड काय होतं, काही वेळा ते फोड फुटून त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन पण होतं आणि किवण देखील पडते. किवण पडल्या म्हणजे काही वेळा किडेसुद्धा त्याच्यामध्ये होतात. त्यासाठी सुद्धा एक तुम्हाला मी उपाय सांगणार आहे. त्यामध्ये आता जो सांगितला मगाशी तो अंतर्गत झाला, आत पोटात घेण्याचं औषध झालं. पण ज्या जखमा झालेल्या आहेत, फोड उठून झालेल्या जखमा आहेत, त्या बऱ्या करण्याकरता आपल्याकडे त्रिफळा मिळतं. त्रिफळा म्हणजे आवळा, हिरडा आणि बेहडा या 3 गोष्टींचं समप्रमाणात असलेलं जे मिश्रण आहे त्याला त्रिफळा म्हणतात. तर 1/2 किलो त्रिफळा साधारणपणे 1-1.5 बादली पाण्यामध्ये टाकून बॉईल करा, चांगलं बॉईल करा, थोडंसं आटू द्या आणि मग त्यानं गाई गुरांना स्वच्छ करण्याचं काम करा. त्या जखमा आहेत त्या थोड्या श्रिंक होतील, त्याच्यामधलं इन्फेक्शन देखील कमी येईल. दुसरं, याच्यामध्ये होतं कसं, गाई गुरांना बसता उठता येत नाही, लंगडत चालतात. मी तर महिन्यापूर्वी मला हे सुचण्याचं कारणच असं आहे, एक रस्त्याने जाताना त्याकडं अत्यंत देखणा बैल काय अवस्थेत होता हे बघितलं आणि मला वाटलं की काहीतरी या गोष्टीवरती करावं, काहीतरी आपला अभ्यास आहे तो लोकांना सांगावा. तर मित्रांनो, या ज्या 4 वनस्पती मी सांगितल्या ह्या तर गुळवेल तर कुंपणावर तुम्हाला सहज सापडते. कडुनिंबाचे वृक्ष कदाचित कमी असतील, पण द्रोणपुष्पी आणि ओसाडी या तर आपल्या ऊसाच्या शेतामध्ये तण म्हणून उगवणाऱ्या वनस्पती आहेत. आणि आपण सध्या ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेण्याकरिता मला वाटते जाता जाता रस्त्याने बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीला पंप लावलेला असतो. त्याच्यामध्ये तणनाशक असेल, कीटकनाशक, सगळ्या गोष्टी त्यामध्ये निश्चितपणे असतात. पण ज्यावेळी आज गाईगुरांना आजार झाला त्यावेळी सुद्धा ते तण मारून तुम्ही जे टाकताय तेच तुमच्या उपयोगाला येणार आहे, ही गोष्ट निश्चित ठेवा. त्या वनस्पती वापरल्यानं पर्यावरणाचं फार मोठं कुठलं नुकसान होणार नाही, कारण ते विपुल प्रमाणामध्ये आढळतात. आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही तण देखील बघताना वेगळ्या दृष्टीनं बघा की हे माझ्या काही उपयोगाचं आहे का, माझ्या गाई गुरांच्या काही उपयोगाचं आहे का. अशा दृष्टीनं तुम्ही जर बघितलं तर निश्चितपणे निसर्गाचं संरक्षण होण्यास मदत होईल.